लाडकी बहीण योजनेतील पडताळणी मार्च अखेर पूर्ण। अपात्र बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेले। पडताळणीमध्ये अखेर 71 लाख बहिणी ठरल्यात अपात्र। पुणे जिल्हा परिषदेचे सभापती आज ठरणार। अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सभापतींची निवडही बिनविरोध होण्याची शक्यता। जिल्हा परिषदेच्या 73 पैकी 51 जागांवरती राष्ट्रवादीचा विजय। पुण्यामध्ये प्रसिद्ध तमाशा कलावंतांच्या वाहनावरती हल्ला। विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळाच्या कलावंतांना मारहाण। तरुणांनी तमाशा मंडळाच्या गाडीला कट मारल्यानं वाद झाला। वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं। घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात। नागपूरसह संपूर्ण परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडतोय। हवामान विभागानं नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। पावसामुळे रब्बी पिकं, फळबागा आणि भाजीपाल्यांचं मोठं नुकसान होतंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडतोय। वसमत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडलाय। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। तर पावसामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। कळंब, वाशी आणि तुळजापूर तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। द्राक्ष, आंबा, केळी पिकासह ज्वारी आणि काढणीला आलेला गहू देखील मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे। पुण्यातील आंबेगाव पूर्व भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। शेती पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका यांसारखी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई आहे। ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत रहाटणी परिसरामध्ये अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली आहेत। पालिकेकडून नियमांचं पालन करण्याचं नागरिकांना आवाहन आहे।